हॅलो नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो निकाल आहे मित्रांनो, तो आज मित्रांनो जाहीर होऊ शकतो मित्रांनो. तर बघा याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण माहिती शेअर करणार आहे आणि संपूर्ण जी काही तलाठी भरतीची नवीन ऑफिशियल अपडेट आहे मित्रांनो, ती सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा रिझल्ट संदर्भात जी अपडेट आलेली आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो तुमचा निकाल आज जाहीर होऊ शकतो मित्रांनो. त्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा सर्व त्या अगोदर मित्रांनो सर्वात आधी एक नवीन अजून अपडेट आलेली आहे. बघा या ठिकाणी मी तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहे. या ठिकाणी बघा नॉर्मलायझेशन बाबत प्रसिद्धी पत्रक. ठीक आहे, तर याविषयी काय अपडेट आहे तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशनची लिस्ट जेव्हापासून आली तेव्हापासून खूप जास्त प्रमाणामध्ये गैरसमज वगैरे पसरत आहे समाजामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये म्हणा किंवा सगळीकडे गैरसमज किंवा तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला असं वगैरे सगळीकडे चर्चा सुरू आहे मित्रांनो. तर त्यामध्येच बघा तलाठी भरती रिलेटेड एक नवीन अपडेट आलेली आहे. TCS कंपनीने ही अपडेट या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की TCS ने जी तुमची ऑनलाईन परीक्षा पद्धतीने तलाठी भरतीची परीक्षा घेतली, तर याच्यामध्ये जे नॉर्मलायझेशन झालेलं आहे, तर हे जे नॉर्मलायझेशन झाले ते कशा प्रकारे झालं याच्याविषयी या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा गुणांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत. तर या ठिकाणी बघा गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरणांमध्ये अवघड सत्रातील सरासरीची माहिती MIT आणि MIQ घेण्यात आली आहे. तर गुणांकन दर्शवणारे उदाहरणांमध्ये सोप्या सत्रातील सरासरीची माहिती MIT आणि MIQ घेण्यात आली आहे. उर्वरित 3 चिन्हांची MGT, MGQ, MGMQ माहिती सर्व सत्रातील सरासरीची बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखे आहे. तसेच उमेदवारास 120 गुण मिळालेले समजण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर आता बघा मित्रांनो सूत्रांचे मराठी मध्ये अर्थविवरण गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरण. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो त्यांनी एक उदाहरण दिले. या चिन्हाचा अर्थ काय आणि कशा प्रकारे मित्रांनो मार्क वाढलेले आहेत किंवा कमी होतात या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा गुणांचे सामान्यीकरण प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे सूत्र. तर या सूत्राचा वापर करून मित्रांनो त्यांनी गुण कमी जास्त केलेले आहेत नॉर्मलायझेशन मध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हे जे आहे मित्रांनो हे गुण वाढलेले सूत्र आहे. म्हणजे उदाहरण दिलंय त्यांनी ज्यामध्ये गुण वाढलेत या विद्यार्थ्याचे समजा. तर आता या ठिकाणी दुसरं आहे मित्रांनो याच्यामध्ये गुण कमी झालेत. तर आता त्याचं उदाहरण बघा गुणाचे घट दर्शवणारे उदाहरण. या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तुम्ही सर्व रीड करू शकता मित्रांनो. ठीक आहे, ऑफिशियल अपडेट आहे ही. आणि या ठिकाणी त्यांनी एक उदाहरण दिले. तर या विद्यार्थ्याचे मार्क कसे कमी झालेत ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. मायनस वगैरे कसे मार्क झालेत. ठीक आहे, तर आता सर्वात महत्वाचा निर्णय की आज जो तलाठी भरतीचा निकाल लागणार आहे मित्रांनो त्याविषयी तुम्हाला अपडेट देतोय. तर बघा 15 जानेवारीला माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की तलाठी भरतीचा निकाल कधीपर्यंत लागेल. तर त्यावरती ते बोलले की उद्या किंवा परवा तलाठी भरतीचा निकाल जाहीर होईल. म्हणजे ते 15 तारखेला बोलले होते आणि आज मित्रांनो तारीख आहे 16. म्हणजे ते बोललेले की 16 तारखेला किंवा 17 तारखेला निकाल जाहीर होऊन जाईल. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कोणत्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही आणि जवळपास तलाठी भरतीमध्ये जवळपास 4,500 विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे किंवा 4,500 पेक्षा जास्त कुटुंबांचा प्रश्न आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं. आणि त्यांनी सांगितलं की उद्या किंवा परवा निकाल जाहीर होईल. म्हणजेच मित्रांनो निकाल आज तुमचा जाहीर होण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत. आज कधीही मित्रांनो तुमचा निकाल जाहीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह राहा, सतत वेबसाईट चेक करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. निकाल जाहीर झाल्या सर्वात पहिली अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देईन. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की ऍक्टिव्ह राहा. आज नाही निकाल लागला तर उद्या 100% निकाल लागेल मित्रांनो. कारण की त्यांनी ऑफिशियल अपडेट दिली होती की आज उद्या किंवा परवा निकाल लागेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.